तुम्ही तुमचे पैसे हे 5 सप्लिमेंट वरती अजिबात वेस्ट नका करू। हे प्रोडक्ट मोठे मोठे दावे तर करतात, पण ते तसं कधीच काम करत नाही। नंबर 1 कोलॅजन सप्लिमेंट, जे की स्किनसाठी वापरलं जातं। स्किनसाठी आपलं स्टमक कोलॅजन तोडून ते अमिनो ॲसिडमध्ये बदलतं। ते थेट चेहऱ्यावर कधीच जात नाही। थोडाफार फायदा काही रिसर्चमध्ये दाखवतात, पण प्रोटीनयुक्त आहार प्लस व्हिटॅमिन सी तितकाच चांगला काम करतो। नंबर 2 फॅट बर्नर्स। फॅट बर्निंगच्या सप्लिमेंट घेतल्याने तुमचं फॅट काही वितळणार नाही। त्यासाठी डाएट तुमचा चांगला पाहिजे। तुम्ही ती गोळी खाऊन घरीच लोळत बसले तर काहीच होणार नाही, आणि फॅट बर्नरच्या नावानेच ते सप्लिमेंट लगेच विकली जाते। नंबर 3 NDA प्लस बूस्टर, म्हणजे अँटी एजिंग सप्लिमेंट। या सप्लिमेंटचे प्राण्यांवर चाचणीत काही फायदा दिसतो, पण माणसांमध्ये रिसर्च अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे। येथे कंपन्या अँटी एजिंगचे स्वप्न विकून लाखोंची कमाई करतात। नंबर 4 डिटॉक्स टी आणि ज्यूस क्लेन्झर। आपला लिव्हर आपली किडनी 24 तास डिटॉक्स करतात। त्या ड्रिंकचा वेगळा काही फायदा असू शकतो, पण बॉडी डिटॉक्स होते हे चुकीचं आहे। नाहीतर डॉक्टरांनी दारू पिणाऱ्याला सकाळी लिंबू पाणी प्यायला लावले असते, का तर बॉडी डिटॉक्स होते म्हणून। नंबर 5 डिझायनर प्रोबायोटिक्स आणि ब्लेंड्स, म्हणजेच वजन कमी करणारे बॉडी डिटॉक्स करणारे सप्लिमेंट। त्याचाही अजून माणसांवरती पूर्ण रिसर्च झालेला नाहीये, आणि हे सप्लिमेंट 500 ते 5000 रुपयांमध्ये सहज विकले जाते। आणि लोक तर तुम्हाला वेडे बनवायला बसलेलेच आहे। तुम्ही वेडे बनू नका, थोडी माहिती घ्या आणि पैसे वाचवा। माहिती द्यायला तर मी आहेच, त्यामुळे मला फॉलो करायला विसरू नका।